डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्री भीमरावजी आंबेडकर हे आज इथे यांनी व्हिजिट केलं होतं। त्यांनी एक महत्त्वाचा एक मुद्दा इथे मांडला। 1960 मध्ये 1960 मधले जे डॉक्युमेंट्स जे भारतीय बौद्ध महासभेसोबत महाराष्ट्र सरकारचा जो ॲग्रीमेंट झालेला आहे, जो MOU झालेला आहे, त्याचे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत। ते डॉक्युमेंट्स ते कलेक्टरला देणार आहेत। त्यानंतर ही जी स्मारक समिती आहे ऑटोमॅटिकली इथून बाहेर पडणार आणि ही सर्व जागा जी आहे ही भारतीय बौद्ध महासभेजवळ येणार। याचे पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि ते प्रशासनाला प्रोव्हाइड करणार आहेत। नमो बुद्धाय, जय भीम। मी कांचन देवगडे बोलत आहे। दीक्षाभूमीला 1 जुलैला जो काही प्रकरण झालेलं आहे, तर ही दीक्षाभूमी सौंदर्यीकरणाच्या नावाखाली यांनी जो 2 मजली 3 मजलीचा जो गड्डा केलेला आहे, आता एक विचार करा जमिनीच्या वर किती फूट यांचं बांधकाम दिसतंय। आमची येणारी लाखो जनता कुठे बसेल? आणि ज्यांनी कोणी परमिशन दिली त्यांना हे कळायला पाहिजे नव्हतं की इथे चेंगराचेंगर कुठलंही आता इतक्या वर्षात झालेलं नाही आहे। तुम्हाला सौंदर्यीकरण करायचं याची आम्हाला मनाई नाही आहे, तुम्ही सौंदर्यीकरण करा। जागतिक स्तरावरचं दीक्षाभूमी आहे, अजून सौंदर्यीकरण करा। पण जे काही अंडरग्राउंड पार्किंग करता आहे, त्या अंडरग्राउंड पार्किंगमुळे ही जागा अजून किती कमी होणार आहे आणि दुकानं कुठे लागणार आहे आणि लोक कुठे बसणार आहे याचा विचार स्मारक समितीने करायला पाहिजे नव्हता। तो केला नसल्यामुळे जनता आता भडकलेली आहे आणि जी गड्डा झालेला आहे तो गड्डा आम्हाला भरून देण्यात यावा आणि तुम्ही जशाच्या तसा गड्डा भरून देण्यात यावा। आणि जे काही सौंदर्यीकरण आहे शासनाकडून पैसे आलेले आहे ते जनतेचेच पैसे आहे, त्या शासनाकडून आलेल्या पैशाचा इथे उपयोग होईलच। आणि जे बाकीचं सँक्शन आहे ते तुम्ही करू शकता, पण ते अंडरग्राउंड पार्किंग नको याच्याकरता की कारण दीक्षाभूमीला बोधिवृक्षाला हानी पोहोचत आहे, भविष्यात चेंगराचेंगर पण होऊ शकते। आपण असे अनेक बघितलेलं आहे। त्याच्यामुळे हे जे बांधकाम आहे अंडरग्राउंड ते रद्द करा आणि बाकीचं सौंदर्यीकरण सुरू ठेवा। इथेच थांबते। जय भीम, नमो बुद्धाय। हॅलो, हां, मी सरोज मेश्राम, उत्तर नागपूर। मला हे म्हणायचं आहे की जे दीक्षाभूमी आहे ही सर्वांची एकमेव प्रेरणास्थान आहे आणि ह्या जागेवरती पार्किंग हे महत्त्वाचं नव्हतं। ह्या लोकांनी खूप काही षडयंत्र करून हे पार्किंग करण्याकरिता जास्त महत्त्व दिलेलं आहे। आम्हाला पार्किंगची गरज नाही आहे, आम्हाला समानता करून द्या आणि तो गड्डा बुजवून द्या, आमची एवढीच विनंती आहे। आणि आमचं दीक्षाभूमीला सौंदर्य करून द्या। जे स्तूप आहे त्या स्तूपाला सुद्धा खूप घाणपणा झालेली आहे, त्या स्तूपाला सुद्धा ते लोक रिपेरिंग करून खूप काही अशी घाणपणा करून ठेवलेली आहे, त्याला दुरुस्ती करून द्या। आणि एका साईडाला अशोक सम्राटांचा सुद्धा पुतळा उभा करून त्याला सुद्धा आम्हाला आमचे प्रेरणास्थक आहेत ते आमच्या देशाचा राजा आहे तो, त्याची पण व्यवस्था व्यवस्थित करून द्या ही माझी मागणी आहे। आणि हे सर्व जे तुम्ही करत आहे याला आम्हाला समानता करून द्या। आमचे बाल गोपाल, आमचे बंधू, आमचे वडील भाऊ सगळे बाबासाहेबांच्या दर्शनाला इथं येतात आणि नमन करून जातात, इथल्या मातीला नमन करून जातात। तर माझं हेच म्हणणं आहे की इथं सर्व काही व्यवस्थित करून दिलं आणि जी कमिटी आहे कमिटीला माझं एवढंच विनंती आहे की त्यांनी जे हे षडयंत्र त्यांच्याबरोबर केलं आहे, ज्यांच्यासोबतही केलं असेल त्यांनी आपोआप हे द्यायला पाहिजे, राजीनामे द्यायला पाहिजे आणि त्यांना हटवण्याचा प्रयत्न जनता करणार आहे। कारण की त्यांनी कोणतेच कामं दीक्षाभूमीचे व्यवस्थित केले नसल्यामुळं आम्हाला खूप खंत आहे। आम्ही त्यांच्यावर आशा अपेक्षा करून ठेवली होती आणि आजपर्यंत आमची आशा होती, पण आम्हाला हे सगळे घोळ करत असतील याची कल्पना नव्हती। आज आम्हाला सर्व कल्पना आलेली आहे, आम्ही त्यांच्या विरोधात पण आवाज उठवू। आणि दीक्षाभूमी माझा परिचय सरोज मेश्राम, मी उत्तर नागपूर बहुजन मुक्ती पार्टी।